निमिषा प्रिया प्रकरण हे भारतातील केरळ राज्यातील नर्स निमिषा प्रिया हिच्याशी संबंधित आहे, जिला यमनमध्ये 16 जुलै 2025 रोजी फाशीची शिक्षा म्हणजेच मृत्यूदंड होणार आहे। तिला फाशीची शिक्षा यमनमध्ये ठोठावण्यात आलेली आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे? निमिषा प्रिया 2008 साली नर्स म्हणून काम करण्यासाठी यमनला गेली होती। तिथे तिने स्वतःचं क्लिनिक सुरू केलं। यमनमधील नियमांनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी तिथल्या स्थानिक नागरिकांसोबत भागीदारी करणं आवश्यक असल्याने ती तलाल अब्दो महदी या यमनी नागरिकाच्या संपर्कात आली। व्यवसायात वाद आणि फसवणूक धमक्यांमुळे दोघांमध्ये वाद वाढला। निमिषाने महदी विरुद्ध पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली होती। 2016 मध्ये महदीला अटक झाली, पण त्यानंतर त्याची सुटका झाली आणि त्याने पुन्हा त्रास देणं सुरू केलं। 2017 मध्ये आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने महदीला इंजेक्शन दिले, ज्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला आणि मृतदेह लपवण्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला। या हत्येप्रकरणी यमनमधील न्यायालयाने तिला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे। तिच्या कुटुंबानं या निर्णयाला यमनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, पण 2023 मध्ये त्यांचं हे अपील यमनच्या न्यायालयाने फेटाळलेलं आहे। जानेवारी 2024 मध्ये हुती बंडखोराच्या सर्वोच्च राजकीय परिषदेचे अध्यक्ष महदी अल-मशाद यांनी निमिषा प्रियाच्या फाशीला मंजुरी दिली आहे।